नमस्कार मित्रांनो, मराठी बिझनेस स्कूल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आणि आपण वेगवेगळ्या भन्नाट अशा बिझनेस आयडिया बघत असतो आणि आपला जो मराठी माणूस आहे, मराठी माणसाकडे भरपूर अशा बिझनेस आयडिया आहे, पण गरज आहे ऍक्शन घेण्याची। तो कुठे ऍक्शन घेत नाही, कुठेतरी स्टार्ट करणं आवश्यक आहे, पण तो स्टार्ट करत नाही। आणि सगळ्यात मोठा जो प्रॉब्लेम आहे तो फंडिंगचा प्रॉब्लेम आहे। जो इन्व्हेस्ट करण्यासाठी फंड लागतो तो आपल्या मराठी माणसाकडे नाही आहे। याच्यावरच सोल्युशन म्हणून आजचा जो बिझनेस आयडिया आहे, अत्यंत कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये तुम्ही हा व्यवसाय करू शकता आणि मोठ्या प्रमाणात अर्निंग करू शकता। तर आजचा जो व्यवसाय, आता कितीतरी असे जे सरकारी कार्यालय आहे किंवा बरेचसे असे मोठे मोठे जे ऑफिसेस आहे, शाळा, कॉलेजेस, प्रत्येक ठिकाणी जे आहे की एक गोष्ट कॉमन असते, ते म्हणजे फाईल। आता फाईल माझ्याकडे आहे, त्याच्यावरून एक लक्षात आलं की फाईलचं मोठं कन्झम्पशन आहे। कितीतरी अशा फाईल्स आहे की जे 2 रुपयापासून तर 50 रुपयापर्यंत फाईल वेगवेगळ्या कार्यालयात हे वापरल्या जाते। पण त्या फाईल जे आहे, कस्टमाइज गिफ्टचं मोठं मार्केट आहे, पण कस्टमाइज स्टेशनरीचा आपण विचार करत आहोत आज। कस्टमाइज स्टेशनरी आपण कशा पद्धतीने प्रत्येक जे कार्यालय आहे, वेगवेगळ्या कंपनीज आहे, त्यांना कसं पुरवणार। वेगवेगळं हे जे फाईल आहे, त्या फाईलवर जर आपण त्या ज्या पार्टीला आपण विकणार आहे, जे वेगवेगळे कॉलेजेस आहे, बरेचसे वकील आहे, ते वकिलांना सुद्धा फाईलची आवश्यकता असते, जेणेकरून त्याच्यावर ब्रँडिंग, लोगो सोबतच त्यांचं जे आहे की मार्केटिंग त्या माध्यमातून होते। ज्या ज्या ठिकाणी ही फाईल पोहोचेल त्या त्या ठिकाणी त्या वकिलाचं नाव किंवा एखाद्या कंपनीचा ब्रँड, लोगो हा पोहोचत असतो आणि खूप कमी कॉस्टिंग या मार्केटिंगची लागते आणि एक जे प्रोफेशनलिझम जे मेंटेन या माध्यमातून केल्या जाते आणि खूपच असं जे आहे कमी इन्व्हेस्टमेंट या व्यवसायाला लागते। फक्त तुम्हाला काय करायचं आहे की जे काही आपलं प्रोफेशनली वेल ड्रेस होऊन तुम्हाला जे आहे तयारी करायची आहे, चांगला जे फॉर्मल पॅन्ट, फॉर्मल शूज, एखादा आपण व्हिजिटिंग कार्ड सुद्धा तयार करू शकतो। 500 रुपयामध्ये तुम्हाला व्हिजिटिंग कार्ड जसं म्हटलं तसं तयार करून मिळते। तर आपण हे व्हिजिटिंग कार्ड घेऊन वेगवेगळे शाळा, कॉलेजेस, कार्यालय त्या ठिकाणी जाऊ शकतो आणि त्या लोकांना भेटून त्यांची फाईलची रिक्वायरमेंट आपण घेऊ शकतो आणि जेणेकरून जे मार्केटमधले फाईलचे रेट आहे त्याच्यावर आपण 50 ते 70% मार्जिन आपण घेऊ शकतो। या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जे आहे कमाई होऊ शकते आणि जबरदस्त असा बिझनेस आपला स्टेबल होऊ शकतो। तर आपण काय करू शकतो, दुसरं जे मोठ्या मोठ्या टाटा मोटर्स सारख्या ज्या कंपन्या आहेत, तर त्या कंपन्यामध्ये परचेस मॅनेजर जो आहे, ज्या ठिकाणावरून मटेरियल खरेदी केल्या जाते त्या ठिकाणी त्यांचा वाइंडर कोड जनरेट केला जातो आणि तो वाइंडर कोडचा ज्यांचा जनरेट झालेला आहे त्यांनाच वेगवेगळ्या परचेसच्या रिक्वायरमेंट हे दिल्या जाते। तर अशा माध्यमातून जे आहे की वेगवेगळ्या कंपनीमध्ये आपण एंटर करू शकतो आणि मोठ्या कंपनीमध्ये फक्त एंटर करणं आवश्यक आहे। एकदा जर आपण एंटर झालो तर मोठ्या प्रमाणात जे छोट्या मोठ्या रिक्वायरमेंट आहे कंपनीच्या ते तुमच्याकडेच येणार आणि मेन म्हणजे परचेस मॅनेजर सोबतचे रिलेशन तुमचे जेवढे डेव्हलप होईल, जेवढं तुम्ही त्यांचा एकमेकांना समजून घेणार, तेवढा तुमचा जो बिझनेस आहे तो ग्रो होण्याचा चान्सेस मोठा आहे आणि सुंदर असा हा बिझनेस आहे। आणि मोठ्या प्रमाणात याच्यासोबतच नंतर तुम्हाला जे आहे फाईल हे एंटर करण्याचं एक माध्यम आहे। फाईल हे की प्रोडक्ट आहे। याच्यानंतर तुम्ही वेगवेगळे असे कितीतरी मल्टिपल असे प्रोडक्ट आहे की ज्याला तुम्ही कस्टमाइज करून तुम्ही ज्या वेगवेगळ्या शाळा, कॉलेजेस, सरकारी कार्यालयामध्ये सप्लाय करू शकता आणि मोठ्या प्रमाणात अर्निंग आपण करू शकतो। फक्त गरज आहे की ध्येय वेळे होऊन एखादं काम उचलण्याची आणि त्या कामाला 100% आपल्या मधलं जे आहे सर्वस्व झोकून देण्याची। त्यामुळे सुंदर असा बिझनेस आपण पाहिला मराठी बिझनेस स्कूल मध्ये। बिझनेस आवडला असेल तर नक्की मराठी बिझनेस स्कूलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।